हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पोद्दार सर फिजिक्स चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. सुपरपोजिशन ऑफ द वेव्स हा चॅप्टर आपण पाहतोय आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड आणि व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड या दोन्ही आर्टिकलवर आपण चर्चा केलेली आहे. Today we are going to discuss the vibrations on the stretched string. Before that, first we are going to discuss about the end correction. What do I mean by the end correction? Write down end correction. आता एंड करेक्शन म्हणजे काय? तर you know that whatever may be the vibrations of air column either in a pipe closed at one end or in the pipe open at both ends. एखाद्या एक बाजू बंद असलेल्या नळीमध्ये किंवा दोन्ही त्याच्या बाजू खुले असतील अशा नळीमध्ये हवेचा जो स्तंभ असतो ज्याला आपण एअर कॉलम असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन्स होतात या व्हायब्रेशनच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये देर आर सो मेनी मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स. एअर कॉलम इन द पाईप व्हायब्रेट्स विथ डिफरंट मोड्स विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. अनेक वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला ते जे एअर कॉलम आहे ती एअर कॉलम काय होत असते? व्हायब्रेट होत असते. ओके. आता ह्या व्हायब्रेशन्स मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ओपन एंड आणि क्लोज एंडच्या ठिकाणी नेमकं काय होतं? यू नो दॅट देअर मस्ट बी द अँटीनोड ॲट द ओपन एंड ऑफ द पाईप अँड देअर मस्ट बी द नोड ॲट द क्लोज एंड ऑफ द पाईप. आता अँटीनोड जो आहे हा ओपन एंडलाच का तयार होतो? बिकॉज एअर ॲट द ओपन एंड इज अ फ्री टू व्हायब्रेट. इट इज कंपॅरेटिव्हली फ्री टू व्हायब्रेट अँड हेन्स देअर मस्ट बी द अँटीनोड ॲट द ओपन एंड. बट ॲट द क्लोज एंड air is not free to vibrate and therefore there is the node which is formed at the closed end of the pipe. Okay. या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये सांगितलेल्याच आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे the antinode which is formed at the open end, but that antinode is not formed exact at the open end of the pipe, but it forms some distance above the open end, because air at this plane of the open end of that pipe is not comparatively free to vibrate than the air just above the open end. And due to that, antinode is formed here just beyond this open end, small distance above the open end. Suppose this is the longitudinal incident wave and this is the reflected wave from the original boundary of this closer end of the pipe. Then the antinode is exact antinode is formed here and small l which is measured, that is the length of that tube, and that length of that pipe is not equal to the vibrating length of that air column, because vibrating length of the air column is the distance between this antinode and node. तुम्हाला माहित आहे की अँटीनोड आणि नोड मधलं अंतर ही त्याची व्हायब्रेटिंग लेंथ आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय? कॅपिटल एल असं म्हणतो. इथंही तेच असतं. बघा इथं वेव अशा पद्धतीनं
आणि इथून पुन्हा वेव्ह काय झालेले रिफ्लेक्ट झालेले incident wave, reflected wave, superimposes on each other, and we get the longitudinal stationary waves here. Okay, here is the node, and there is antenna at each open end of the pipe. But actual length which is measured, it is the length of pipe, which does not equivalent to the distance between two antennas. That means exact vibrating length of that air column. Okay, and now we have to add a small distance in the measured length small L of that pipe in order to correct that vibrating length. हे जे व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ करेक्ट करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण क्लोज ट्यूब मध्ये किंवा ओपन ट्यूबच्या सहाय्याने आपण कुठला एक्सपेरिमेंट करतो तो एक्सपेरिमेंट कसा करायचा मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा अशा पद्धतीने ट्यूब आहे, हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आहे, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आपण या ओपन एजच्या ठिकाणी असा होल्ड करतो आणि त्या ट्युनिंग फोर्क पासून साऊंड वेव्ह त्याच्यामध्ये पास होतात, इन्सिडेंट रिफ्लेक्टेड सुपरइम्पोज होतात, स्टेशनरी वेव्ह तयार होतात. क्लोज एजच्या ठिकाणी लोड तयार होतोय, ओपन एजच्या ठिकाणी एंटी लोड तयार होतोय आणि मग ह्या पाईपची जी लेंथ आहे आणि ती पाईपची लेंथ आपण मोजतोय, पण त्या पाईपची जी लेंथ आहे ती एक्झॅक्ट अँटीलोड आणि लोड मधली किंवा या दोन अँटीलोड मधली येऊ शकत नाही. कारण अँटीलोड हा एक्झॅक्ट त्या पाईपच्या ओपन एंडच्या ठिकाणी तयार झालेला नसतो आणि तो थोडासा वर तयार होतो आणि त्यामुळे ते जे काय छोटस डिस्टन्स थोडस राहतं. हे जे एंडच्या ठिकाणी थोडस लेंथ मध्ये जे करेक्शन करावं लागतं त्या एंडच्या ठिकाणी व्हायब्रेटिंग लेंथ मध्ये केलेलं करेक्शन म्हणजेच काय हो एंड करेक्शन. दिस स्मॉल डिस्टन्स वी हॅव टू ऍड इन द मेजर द लेंथ ऑफ दॅट पाईप टू करेक्ट दॅट व्हायब्रेटिंग लेंथ and this small distance is called as the end correction. In case of pipe closed at one end, end correction is L. End correction is E. One end, one open end, end correction is 1. म्हणजे एकच ओपन एंड असेल तर एकच एंड करेक्शन असेल, पण इथे एक असेल का हो नाही. या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजूचं एंड करेक्शन विचारात घ्यावं लागेल. म्हणजे इथं जी लेंथ आपण घेतो ती L+2E घेतो आणि इथं जी लेंथ घेतो ती L+E घेतो. लक्षात येतं. अँड दिस स्मॉल डिस्टन्स बिटवीन द ओपन एंड अँड द एंटी लोड is called as the end correction. In case of pipe closed at one end, end correction is E, but in case of pipe open at both ends, this end correction is 2E. Okay? Can you understand this? बघा हे लक्षात आलं का सगळं की पाईपच्या ओपन एंडच्या ठिकाणी तयार होणारा जो अँटी लोड आहे तो एक्झॅक्ट ओपन एंडला तयार होत नसून थोडासा काही डिस्टन्स वर तयार होतो आणि हे जे थोडंसं डिस्टन्स आहे हे थोडंसं डिस्टन्स आपल्याला पाईपच्या मोजलेल्या लेंथ मध्ये ऍड करावं लागतं आणि हे ऍड केलेलं डिस्टन्स आहे त्याला आपण एंड करेक्शन असं म्हणतो. आणि हे जे काय एंड करेक्शन आहे त्या एंड करेक्शनच्या संदर्भामध्ये आपल्याला रेनॉल्ड नावाच्या शास्त्रज्ञानं जो फॉर्म्युला दिलेला आहे की त्याच्यामध्ये पाईपचा 10 मीटर मोजल्यानंतर आपण एंड करेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो आणि तो फॉर्म्युला आहे is equal to 0.3D where D is the diameter of that tube. जर त्या ट्यूबचा डायमीटर माहित असेल तर आपण अशा पद्धतीने एंड करेक्शन कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, एनी डाऊट? समजलं का? ठीक आहे. आता आपण हा भाग थोडासा लिहून घेऊया. राईट डाऊन. When air column in a pipe vibrates, when air column in a pipe vibrates, when air column in a pipe vibrates, or
there is a antinode formed at the open end. Antinode formed at the open end of the pipe. Antinode is formed at the open end of the pipe. And node is formed at the closed end. Particles of medium at the open end. Particles of medium at the open end are free to vibrate. Hence, antinode is formed at the open end. But particles of medium at the closed end but particles of medium at the closed end are not free to move. Are not free to move. Are not free to move. Hence, काय तयार होईल तिथं? Hence, node is formed at the closed end of the pipe. परंतु हे जरी असं असलं तरी antinode हा एक्झॅक्ट ऍट द ओपन एंड होत नाही. इट इज ऑब्झर्व दॅट it is observed that antinode is not formed. Antinode is not formed. Antinode is not formed exactly at the open end of the pipe. Exactly at the open end of the pipe. But it is just above the open end. It is formed just above the open end. Because air particles in the plane of open end, म्हणजे ओपन एंडच्या प्रतलामधील इथले air particles in the plane of open end are not free to move in all directions. Are not free to move all directions. Free to move in all directions. This small distance must be added in the measured length of the pipe.
must be added in the measured length of the pipe. Must be added in the measured length of the pipe to correct the vibrating length. To correct the vibrating length. To correct the vibrating length of the pipe. Full stop. This distance between open end of the pipe and position of antinode. ओपन एंड ऑफ द पाइप आणि अँटीनोडची पोझिशन याच्यामधलं हे जे थोडंसं डिस्टन्स असतं, दिस डिस्टन्स बिटवीन ओपन एंड ऑफ द पाइप अँड पोझिशन ऑफ अँटीनोड इज कॉल्ड एज, त्याला आपण काय म्हणतो, एंड करेक्शन. इज कॉल्ड एज एंड करेक्शन. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. It is denoted by E. According to Reynolds, रेनॉल्ड हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि या सायंटिस्टनी हे एंड करेक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रॅक्टिकल फॉर्म्युला तयार केला की ते एंड करेक्शन पाईपच्या डायमीटरच्या 0.3 पट असते. According to Reynolds, the end correction is given by E is equal to 0.3D. End correction is given by E is equal to 0.3D, where D be the diameter of the pipe. Where D be the diameter of the pipe. Diameter of the pipe. Ali, case 1, end correction for a pipe closer at one end. End correction for a pipe closer at one end. End correction for a pipe closer at one end. त्याच्यामध्ये लिहा, if small l be the length of the pipe, small l be the length of the pipe, and capital L be the corrected length of air column. Capital L be the corrected length of the air column. Corrected length of the air column. Then L is equal to small l plus E. That means L is equal to small l plus 0.3D. जर आवश्यक असेल तर ही छोटीशी फिगर काढायला हरकत नाही, ज्याच्यामध्ये पाईप ची जी लेंथ आहे ते स्मॉल एल आहे आणि अँटीनोड आणि नोड मधले हे जे डिस्टन्स आहे ते कॅपिटल एल आहे. इफ यू वॉन्ट ड्रॉ दिस फिगर एज अर्ली एज पॉसिबल. झाली का? हा पहिला मोड आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा मोड इथं दाखवलेला आहे. एल प्लस ई, एल प्लस 0.3D. ओके. नेक्स्ट केस सेकंड. Pattern case second, end correction for a pipe open at both ends. Write down end correction for pipe
open at both ends. तिथेही स्मॉल एल काय असेल, लेंथ ऑफ द पाईप कॅपिटल एल म्हणजेच काय, करेक्टेड लेंथ. आणि ती जी काय एल असेल, मोठा एल हा स्मॉल एल पेक्षा 2 येणं मोठा असणार आहे, म्हणजे एल प्लस 0.6 2 multiplied by 0.3 that means 0.63. तर लक्षात ठेवा, जेव्हा याच्यावरचे न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडवायचे असतील, याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं, पाईप जर ओपन ॲट बोथ एंड असेल तर त्याच्यामध्ये किती ऍड करायचं, 2e. किती ऍड करायचं, 2e. आणि पाईप जर ओपन ॲट वन एंड असेल आणि क्लोज ॲट वन एंड असेल तर त्याच्यामध्ये किती ऍड करायचं, फक्त e. ओके, तर अशा पद्धतीनं आपण एल कनेक्शनचा एक फॉर्म्युला पाहिलेला आहे. आता आणखी हा हे बघ, आपण मागच्या वेळेस हे पाहिलेलं आहे की प्रत्येक मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी ही वेगळी असते. लक्षात घ्या, आपण जेव्हा इथं सिंगल लूप, आता या ठिकाणी हे हाफ लूप आहे, हाफ लूप आहे, लक्षात घ्या, त्यावेळेची फ्रिक्वेन्सी दॅट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्याच्या डबल झाली तर त्या दुप्पट फ्रिक्वेन्सी होणार आहे, त्या पटीमध्ये फ्रिक्वेन्सी वाढणार आहे. आता दोन्हीमध्ये आपण कंपॅरिझन जस्ट मागच्या वेळेस केलेला आहे. जर याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला फॉर्म्युला पाहिला तर तो V/4L आहे, आणि याचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला फॉर्म्युला पाहिला तर तो V/2L आहे. म्हणजे इन केस ऑफ पाईप ओपन ॲट बोथ एंड the fundamental frequency is double that of the pipe closed at one end for the pipes of same length. Okay, and for the different modes of vibration we get the different frequencies. वाटल्या त्याच्यामध्ये पुढं तुम्ही वेगळा स्टार करून लिहून ठेवा. The fundamental frequency, fundamental frequency of vibration of air column, fundamental frequency of vibration of air column in a pipe open at both ends, fundamental frequency of vibration of air column in pipe open at both ends, open at both ends is double that of the fundamental frequency of vibration in a pipe closed at one end, in a pipe closed at one end of same length. हा सगळ्यात महत्वाचा शब्द असेल, ऑफ सेम लेंथ. आता आपण सेम लेंथच्या जर पाईप घेतल्या तर डायमीटर नुसार आपण एंड कनेक्शन काढू शकतो. पण जर या ठिकाणी आपण डिफरंट लेंथच्या पाईप घेतल्या आणि डायमीटर जर सेम असेल तर आपण एंड कनेक्शन कसं ठरवू शकतो, तर याच्यासाठी आपल्याला थोडंसं एका वेगळ्या फॉर्म्युलाकडे जावं लागेल. राईट डाऊन प्रॅक्टिकल डिटर्मिनेशन ऑफ एंड कनेक्शन, practical determination of end connection without measuring, practical determination of end connection without measuring inner diameter of the tube.
practical determination of end correction without measuring inner diameter of the tube. आता आपल्याला डायमीटर न मोजता एंड करेक्शन ठरवता येते का ते बघूया. राईट डाऊन. इफ L1 and L2, if L1 and L2 with a different length of the pipe, and N1 and N2, small N1 and N2 are fundamental frequencies, Then first write down for a pipe open at both ends. For pipe open at both ends. आता पाइप ओपन एट बोथ एंड्स ला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असेल? N1 इज इक्वल टू V/2 L1 आणि दुसऱ्या पाइप मध्ये तो काय असेल? N2 इज इक्वल टू V/2 L2. ओके. V/2L हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. मग इथे वेलोसिटी सेम आहे. पहिल्यामध्ये वेलोसिटी काय असणार? 2L1 L1 इज इक्वल टू दुसऱ्यामध्ये काय असणार? 2N2 L2. आता याच्यामध्ये ही जी लेंथ आहे ती लेंथ आपण कशी घेतली पाहिजे? बाय कन्सिडरिंग एंड करेक्शन, दॅट मीन्स कॅपिटल L1 अँड कॅपिटल L2. आता आपल्याला जेव्हा L1 L2 पुटअप करता येईल काय येईल बघा? 2 गेट्स कॅन्सल. L1 into L1 काय येणार? स्मॉल L1 प्लस 2E. ओके. आणि N2 into ब्रॅकेट L2 प्लस 2E. आता इथं एंड करेक्शन असल्याने लक्षात घ्या, कारण दोन्ही पाईप मध्ये मे बी देयर इज अ डिफरंट लेंथ बट द डायमीटर ऑफ बोथ द पाईप इज अ सेम. दोन्ही पाईपचा डायमीटर सेम आहे आणि सेम डायमीटर असल्यामुळं एंड करेक्शन दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे. आता हे एंड करेक्शन किती येणार आहे तर आपल्याला कसं काढता येईल बघा? मल्टिप्लाय करूया. N1 L1 प्लस 2N1E इज इक्वल टू N2 L2 प्लस 2N2E. मग काय येईल? N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल टू 2N2E मायनस 2N1E. हे तिकडे गेलं. N1 L1 मायनस N2 L2 इज इक्वल टू 2E into bracket N2 minus N1. Therefore E is equal to N1 L1 minus N2 L2 upon 2 into bracket N2 minus N1. Okay, it's the expression which gives the end correction. If there are the two different pipes of different lengths but of same diameter. हेच आपल्याला असंही लिहिता येईल. और is equal to N2 L2 minus N1 L1. याच्यातून हे वजा करू आपण.
एस काय येणार 2 इंटू ब्रॅकेट N1 मायनस N मे बी लाईक ओके दोन्ही फॉर्म्युले लिहून ठेवा फॉर द पाईप ओपन ॲट बोथ एंड्स झालं झालं का ओके एक मिनिट तू शंका लेक्चर झाल्यानंतर विचार शक्यतो ओके then next next for a pipe close at one end for a pipe close at one end आता लेंथ तसाच असणार आहे L1 L2 वेगवेगळ्या डायमीटर मात्र कसा असेल सेम असेल बघा मग क्लोज एंडला काय असेल फंडामेंटलचा फॉर्म्युला L1 इज इक्वल टू सांगा P/4 L1 ओके आणि N2 इज इक्वल टू P/4 L2 बरोबर आता या ठिकाणी V/4L आणि V/4L L1 L2 डिफरंट लेन्थ आहेत आणि V इज इक्वल टू 4L1 L1 is equal to 4 into L2. 4 gets cancelled. L1 into bracket. What about L1? Pipe close at one end ला L1 plus फक्त E असणार आता बघा ठिकाणी आपण काय घेतलं होतं 2E घेतलं होतं कारण पाईप कशी होती ओपन ॲट बोथ एंड होते ओपन ॲट बोथ एंडला एन कनेक्शन डबल असेल इज इक्वल टू N2 into L2 plus E. Again multiply N1 L1 plus N1 into E is equal to N2 L2 plus N2 into E. Now N1E minus N2E is equal to N2 L2 minus N1 L1. Therefore E is equal to N2 L2 minus N1 L1 divided by इथं काय कॉमन मिळते E पहिलं काय N1 minus N2 इकडे आलं N1 minus N2. Okay. This is the formula for end correction in case of pipe close at 1A. आता हाच फॉर्म्युला आपल्याला असाही लिहिता येईल N1 L1 minus N2 L2 divided by N2 minus N1. Okay? Any doubt? बघा झालं ओके समजलं सर्वांना छान
Vibrations on stretched string. Write down. Vibrations on stretched string. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत लॉन्जिट्युडनल स्टेशनरीचा अभ्यास केला. स्टेशनरी मध्ये दोन प्रकार, when incident and reflected transverse waves superimpose on each other according to the principle of superposition or interferes with each other, and the steady pattern which is produced is nothing but the transverse stationary waves. But in a pipe, when that air column is vibrated by the tuning fork produces sound wave. Sound is the longitudinal wave, and this longitudinal incident wave and reflected wave superimpose on each other, and we get the longitudinal stationary wave. आतापर्यंत आपण लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्हच्या अनेक मोड्स ऑफ व्हायब्रेशनचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये पाईप ओपन ॲट वन एंड असेल, पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल, त्या दोन्हीमध्ये जे काय वेगवेगळे मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आहेत त्याचा आपण अभ्यास केला. देर आर डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. आणि मग now here we are going to discuss about the vibrations which are produced in the stretched string. Suppose here is the stretched string. एक स्ट्रिंग आहे आणि ती स्ट्रेच केलेली आहे. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं सगळ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये जेवढी म्हणून काही तंतुवाद्य आपल्याकडे आहेत, आणि या तंतुवाद्यामध्ये वेगळे विणा असेल, व्हायोलिन असेल, सतार असेल, गिटार असेल, तानपूर असेल, याच्यामध्ये ज्या काय वायर असतात, तारा असतात, आणि त्या तारा ताणलेल्या असतात, त्याला टेन्शन दिलेलं असते, त्या स्ट्रेच केलेल्या असतात. आणि अशी स्ट्रेच केलेली जी वायर आहे, ही तार जेव्हा आपण कुठेतरी मिडलला छेडतो तेव्हा ती तार व्हायब्रेट होते, त्याच्यामध्ये कंपन निर्माण होतं. when wire is plugged in the middle, then transverse wave is formed in that wire. This transverse wave travels along that wire in both directions, and at this region end, what happens? That wave gets reflected. Reflection of transverse wave from the denser medium. You know that this reflection, how the reflection of transverse wave takes place from the denser medium. When transverse waves are reflected from the denser medium, there is a phase change of 180 degree or pi radian, and crust is reflected as a trough, or trough is reflected as a crust. Wave velocity is reversible, as well as particle velocity is also reversible. The reversal of particle velocity changes the phase by pi radian or 180 degree. हे तुम्हाला माहित आहे. मागे या चॅप्टर मध्ये आपण याच्याविषयी चर्चा केलेली आहे की ट्रान्सव्हर्स वेव्हचं डेन्सर मीडियम पासून रिफ्लेक्शन कसं होतं. तर एखादी ट्रान्सव्हर्स वेव्ह डेन्सर मीडियम कडे जात असेल तर इथून रिफ्लेक्ट होताना क्रस्टचं रूपांतर ट्रब मध्ये होतं किंवा ट्रबचं रूपांतर क्रस्ट मध्ये होतं. ही इन्सिडेंट वेव्ह ही रिफ्लेक्टेड वेव्ह आहे, आणि इन्सिडेंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्ह जेव्हा सुपरइम्पोज होते एकाच मार्गावर एकाच वेलॉसिटीच्या अपोजिट डायरेक्शनच्या दोन वेव्ह आल्या की त्या सुपरइम्पोज झाल्यानंतर आपल्याला स्टेडी पॅटर्न देतात,
आणि त्या स्टेडी पॅटर्नला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. ओके राईट. मग आता या ठिकाणी जेव्हा एखादी वायर आपण त्याच्या सेंटरला मिडलला प्लग करतो, छेडतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, ते वायर व्हायब्रेट होते. कशी व्हायब्रेट होते, तर ते वायर अशा पद्धतीने व्हायब्रेट होते. जर तुम्ही मिडलला वायर प्लग केली तर जिथं प्लग करून सोडता त्या ठिकाणी ती मॅक्झिमम एम्प्लिट्यूड व्हायब्रेट होते. The point at which medium particle vibrates with maximum amplitude, and that point is nothing but the antinode. And you know that there must be a node at each reflecting end. तारेच्या रिजिड पार्टच्या ठिकाणी, या ठिकाणी जिथं बाउंड्री आहे, बाउंड्री सरफेस आला, रिजिड मीडियम आलं, त्या ठिकाणी दॅट पार्टिकल ऑफ दॅट वायर इज नॉट फ्री टू व्हायब्रेट. तो पार्टिकल हा इट हॅज नो फ्रीडम, त्याला फ्रीडम नाही, तो व्हायब्रेशनला फ्री नाही, आणि तो जो पार्टिकल व्हायब्रेट होऊ शकत नाही, जसा एम्प्लिट्यूड व्हायब्रेशनचा छेड आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, नोड असं म्हणतो. दिस इज द फर्स्ट नोड ऑफ व्हायब्रेशन इन द वायर ऑफ द लोएस्ट फ्रिक्वेन्सी. आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सीचा हा जो व्हायब्रेशनचा मोड असतो याला आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आपल्याला वायरवर असे वेगवेगळे व्हायब्रेशनचे मोड पाहिजेत. आता हा पहिला प्रकार. आता पहिल्या प्रकारामध्ये जेव्हा जर वायर आपण मिडलला बरोबर प्लग केली, मिडलला, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने एक लूप तयार होईल. सपोज एल बी द लेंथ ऑफ दॅट व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ दॅट वायर. जी वायर व्हायब्रेट होते तिची लेंथ आहे, त्याला व्हायब्रेटिंग लेंथ असं म्हणूया किंवा लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग म्हणूया. आणि या ठिकाणी ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे, ही फ्रिक्वेन्सी आपल्याला कशी कॅल्क्युलेट करता येईल. आता फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला व्ही बाय लॅम्बडा, कारण फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी आणि वेव्हलेंथ याच्यामध्ये वेल नोन फेमस इक्वेशनचे प्रत्येक ठिकाणी आपण यूज करतोय. हे सर्वांना ज्ञात आहे, माहित आहे. व्ही इज इक्वल 10 लॅम्बडा. आणि या फॉर्म्युलाचा उपयोग आपण प्रत्येक आर्टिकल मध्ये आता मागच्यापासून करत आलो, लक्षात ठेवा, कारण हा वेव्हच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. आणि मग एका मेडमध्ये व्हेलॉसिटी एक आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड और इन अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. देयर आर सो मेनी मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. इन फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन, in the case of pipe closed at one end, there is a single node and single antinode is formed. In the second mode, there are two nodes and two antinodes are formed. In third mode, there are three nodes and three antinodes are formed. There may be different nodes and antinodes. That air column vibrates with a different modes. And for each mode, there is a different frequency. And the lowest mode, lowest frequency, that is the fundamental frequency or natural frequency or first harmonic frequency. Similar to that, here also there are different number of waves of vibrations of that wire with different frequencies, and different number of waves of vibrations with a different frequency is nothing but the modes of vibration. त्याला काय म्हणायचं, मोड्स ऑफ व्हायब्रेशन. मोड म्हणजे प्रकार. तारेच्या कंपनाचे असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. दॅट वायर व्हायब्रेट्स विथ अ डिफरंट मोड, अँड फॉर ईच मोड देयर इज अ डिफरंट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. प्रत्येक मोडची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. नीट लक्षात घ्या. ज्या पद्धतीने आपण पाईपमध्ये मेबी ओपन एंड मेबी क्लोज एंड दोन्ही ठिकाणी ज्या प्रकारे अनेक व्हायब्रेशनचे मोड पाहिले, सिमिलर टू दॅट इथं सुद्धा व्हायब्रेशनचे अनेक मोड आहेत, अनेक प्रकार आहेत. Now here which is shown on the board, that is the first mode of vibration. And in the first mode of vibration there is a single loop is formed. बघा, स्टेशनरी म्हटलं की नंबर ऑफ लूप्स त्या मीडियममध्ये तयार होत असतात, तुम्हाला माहित आहे. आणि या ठिकाणी या वायरमध्ये व्हायब्रेशन मध्ये एकच लूप तयार झालेला. मी मागे सांगितलं बऱ्याच वेळेला, वायर जर दोन रिजिड सपोर्टवर जर तुम्ही ठेवलेले असेल तर कधीही अर्ध लूप तयार होणार नाही. इथं कमीत कमी म्हणजे मिनिमम ऍटलिस्ट वन लूप मस्ट बी फॉर्म. कमीत कमी एक लूप हे तयार होणारच आहे, कारण
कारण या ठिकाणी नोड असणार आहेत आणि दोन नोड कधी सुलभ येणार नाहीत. नोड्स अँड अँटीनोड्स आर अल्टरनेटली प्रोड्युस्ड आणि नोड नंतर देअर मस्ट बी अँटीनोड, इथे अँटीनोड असणार आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कमीत कमी एक लूप त्या वायर मध्ये तयार होणार आहे. आता इथं एक लूप तयार झालेला आहे मित्रांनो. आता या लूपची ही वायर एका लूप मध्ये व्हायब्रेट होत असताना वी हॅव टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन आणि ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ही लोएस्ट फ्रिक्वेन्सी असणार आहे. कमीत कमी लूप असतील, कमीत कमी लूप मध्ये वेव्हलेंथ जास्त आहे लक्षात घ्या आणि जिथं वेव्हलेंथ जास्त आहे तिथं फ्रिक्वेन्सी कमी आहे. पण प्रत्येक मोड मध्ये you know that velocity remains the constant. कारण दोन्हीचा असेल किंवा कुठलाही साऊंड असेल किंवा लाईट असेल एका माध्यमामध्ये वेग कसा आहे एकच आहे. माध्यम बदलता तो बदलणार आहे आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आणि ही जी व्हेलॉसिटी आहे लक्षात घ्या या ठिकाणी ही जी व्हेलॉसिटी आहे ट्रान्सवर्स वेव्हची व्हेलॉसिटी आपण लक्षात घेणार आहे. कोणाची व्हेलॉसिटी आहे ट्रान्सवर्स वेव्हची, कारण तारेमध्ये तर कुठल्या वेव्ह तयार झालेले ट्रान्सवर्स वेव्ह तयार झाले. एअर कॉलम मध्ये कुठल्या वेव्ह तयार झालेले आहेत एअर कॉलम मध्ये लॉंजिट्युडनल वेव्ह तयार झाले. मग ट्रान्सवर्स वेव्हची त्या तारेला अप्लाय केलेलं टेन्शन आम्हाला माहित असेल लक्षात घ्या. सपोज टी विथ द टेन्शन अप्लाइड टू दॅट वायर and small n with the mass per unit length of that wire. Mass per unit length, that means total mass upon total length, and it is known as mass per unit length of the wire. आणि जर आम्हाला टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ माहित असेल तर कोण सांगेल मला व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्हचा फॉर्म्युला? व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह छान ओके अगदी बरोबर आहे. V is equal to under root T wire is the expression for the velocity of the transverse wave in the stationary stream. Now what about lambda? Wavelength, if L be the length, then what is the relation between L and lambda? You know that distance between two nodes किती असते? स्टेशनरी वगैरे दोन नोड मधलं अंतर वेव्हलेंथ किती वेव्हलेंथ असते? lambda by 2, correct. That means L is equal to lambda by 2 and therefore lambda becomes 2L. Lambda is equal to 2L. आणि बघा आता N कसा होईल? N is equal to आपण याला N1 म्हणतो फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये V आहे अंडर रूट T by M आणि L1 काय आहे 2L. That means lambda बरोबर 2L 1 by 2L अंडर रूट T by M. समजलं का? बघा फॉर्म्युला कसा आला. L1 म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, फर्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी. V चा फॉर्म्युला अंडर रूट T by M भागिले अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा किती आहे हो 2L. and this is the expression for the frequency of first mode of vibration. This is the frequency of first mode of vibration of the transverse wave which is formed in the स्ट्रेच स्ट्रिंग. लक्षात घ्या या ज्या स्टेशनरी तयार झालेल्या स्ट्रेच स्ट्रिंग मध्ये आणि ह्याची जी काय लोएस्ट फ्रिक्वेन्सी आहे आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सीचा हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला 1 by 2L अंडर रूट T by M. ओके, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. इट इज कॉल्ड एज नॅचरल फ्रिक्वेन्सी, लोएस्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन and also it is called as first harmonic frequency. ओके, याला आपण काय म्हणतो? फंडामेंटल इज द फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटललाच आपण फर्स्ट हार्मोनिक असं म्हणतो आणि फर्स्ट हार्मोनिक फ्रिक्वेन्सी. आता दुसरा प्रकार असेल याच्या पुढचा. दुसरा प्रकार कसा असणार आहे? तर दुसऱ्या प्रकारामध्ये ती तार व्हायब्रेट करत असताना आपल्याला लूप वाढवायचे. लूप वाढवायचे असेल तर तार प्लग करताना आपण काय करणार आहे बघा, लेंथ तीच ठेवायची आणि मिडल ऑफ प्लग न करता त्याच्या तारेचे दोन समान सेगमेंट करूया. काय करूया? तारेचे दोन समान सेगमेंट करूया आणि एका सेगमेंटच्या मिडलला या ठिकाणी तार प्लग करू. जर इथं तार प्लग केली तर काय होतं? ती तार अशा पद्धतीनं दोन लूप मध्ये व्हायब्रेट होते. बघा त्या ठिकाणी सिंगल लूप होतं
आता किती लूप झाले? 2 लूप झाले. जसं व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ दॅट वायर इज सेम. लक्षात घ्या, व्हायब्रेटिंग लेंथ आहे पण फ्रिक्वेन्सी बदललेली आहे. का फ्रिक्वेन्सी बदलली? तर बघा, आता लूप लेंथ बदललेले आहे. मगाशी 2 नोड होते, आता 1 नोड वाढला, 3 नोड झाले. मगाशी 1 अँटीनोड होता, आता 2 अँटीनोड झालेले आहेत. मग या ठिकाणी एल बरोबर कसं लिहिता येईल? कोण सांगेल मला? किती वेव्हलेंथ आहे? 1 लूप म्हणजे अर्धी वेव्हलेंथ, 2 लूप म्हणजे 1 वेव्हलेंथ. म्हणजे इथं किती झालं? एल बरोबर लॅम्बडा. किती झालं? लॅम्बडा. लक्षात येतंय का? बघा, म्हणजे या ठिकाणी ती तार व्हायब्रेट होत असताना इथं जी वेव्हलेंथ आहे ती 1 वेव्हलेंथ. पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या, इथली वेव्हलेंथ आणि इथली वेव्हलेंथ सेम नाही. इथली वेव्हलेंथ काय म्हणूया? लॅम्बडा 2 म्हणूया. मग बघा कसं लिहिता येईल? N2 इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा 2. लॅम्बडा 2 म्हणजे L 1/L √T/N. ओके, हा फॉर्म्युला झाला. बघा, N2 चा फॉर्म्युला मी इथं लिहितो. N2 इज इक्वल टू 1/L √T/N. सोपं आहे, सेम टू सेम. मग त्यासारखं विशेष असं काही नाही याच्यामध्ये. लक्षात येतंय का? बघा, समजतंय का? काय शंका आहे का? एनी डाऊट असेल तर सांगू शकता तुम्ही. स्क्रीन तुम्हाला जे काय टायपिंग करायला दिलेलं आहे त्या टायपिंग मध्ये तुम्ही काय करा, तुमचा डाऊट असेल तर त्या ठिकाणी लिहा, मी तो लगेच एक्सप्लेन करतो. आता या ठिकाणी या दोन्हीमध्ये कंपॅरिझन करूया. परत एकदा नीट लक्षात घ्या, जेव्हा आम्ही तार मिडलला व्हायब्रेट केली त्या तारेमध्ये 1 लूप तयार झालं. सिंगल लूप तयार होत असताना या ठिकाणी जी फ्रिक्वेन्सी होती लोएस्ट फ्रिक्वेन्सी, कारण वेव्हलेंथ जास्त होती, जास्त वेव्हलेंथला फ्रिक्वेन्सी असते ते कमीत कमी असते, ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फॉर्म्युला 1/12 √T/N. तुमच्या लक्षात येतंय का? बघा, या ठिकाणी मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने डिव्हाइड केलं तर तुमच्या लक्षात येईल की बरोबर याच्या डबल फ्रिक्वेन्सी झालेली आहे. म्हणजे N2 बरोबर काय झालं? N2 बरोबर 2N1. N2 इज इक्वल टू 2N1. ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या डबल फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मिळालेल्या आहे. याला आपण म्हणूया सेकंड हार्मोनिक. याला काय म्हणूया? सेकंड हार्मोनिक फ्रिक्वेन्सी. ओव्हरटोन का असेल? ओव्हरटोन किती असेल बघा. दॅट इज द फर्स्ट ओव्हरटोन. करेक्ट. हा ओव्हरटोन हा फर्स्ट ओव्हरटोन असणार आहे. हा झाला सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन कसं असेल? थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघा, इथं वर दाखवूया. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनला अजून आपल्याला किती लूप तयार करायचे? 3 लूप. आता या ठिकाणी लूप हे अर्ध लूप कधी तयार होणार नाही. 1 2 3 4 अशा पटीमध्ये लूप तयार होणार आहे, कारण दोन्ही एंडला काय असते? आता इथे 3 लूप तयार झाले. ओके, 3 लूप तयार झाले. नोड किती झाले बघा, मगाच्या पेक्षा नोड वाढले. इथं 3 नोड होते, 1 2 3 4 नोड तयार झाले. इथं 2 अँटी नोड होते, या ठिकाणी किती अँटी नोड झाले? 3. म्हणजे अशा पद्धतीनं आपण ती तार वेगवेगळ्या मोडला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करतो. मोड म्हणजे तिथं काय सांगितलं? फ्रिक्वेन्सी. जेवढे व्हायब्रेशनचे प्रकार आहेत तेवढ्या फ्रिक्वेन्सी असतात. आता या ठिकाणी जर लक्षात घेतलं तर बघा, λ/2 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 किती झालं? 3 λ/2. आणि L बरोबर बघा आता किती झालं? L is equal to 3 λ 3/2. ओके, कारण 2 नोड मधलं अंतर λ/2 λ/2 λ/2. फक्त इथली वेव्हलेंथ पहिली कमी होती, याच्यापेक्षा जास्त होती, याच्यापेक्षा वेव्हलेंथ कमी झाली, याच्यापेक्षा इथली वेव्हलेंथ अजून कमी झालेली आहे. वेव्हलेंथ जशी कमी होत चालली तशी फ्रिक्वेन्सी वाढत चाललेली आहे. मग आता इथं जर आपण विचारात घेतलं तर बघा, λ2 बरोबर काय? λ3 बरोबर सॉरी काय येणार आहे? 2L/3. आणि मग λ3 ची किंमत जर केली तर 2L/3 3 वर गेलेला आहे. आणि थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी मिळाली. थर्ड मोडची फ्रिक्वेन्सी काय मिळाली बघा? L3 is equal to 3/2L √T/N. N3 बरोबर काय मिळालं? 3/2L √T/N. फारसा अवघड नाही. काय करतोय मी? लक्षात येते का? बघा, फक्त N is equal to V/λ मध्ये
फी तर कॉन्स्टंट ठेवलेला आहे, सबस्टिट्यूशन एकच आहे अंडर रूट टी बाय एम. फीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, तो पुटअप केलाय. फक्त लॅमडा लक्षात घ्या. आणि लॅमडा पहिल्यामध्ये लॅमडा किती होता? 2L होता. लॅमडा बाय 2 म्हणजे L होतं, म्हणजे लॅमडा 2L होता. दुसऱ्यामध्ये बघा लॅमडा आणि L दोन्ही सेमच होते. तिसऱ्यामध्ये लॅमडा हा 2L/3 आलेला आहे, त्या ठिकाणी वेव्हलेंथ 2L/3 झाली. म्हणजे इथली जी फ्रिक्वेन्सी थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आहे, आणि ही थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी फंडामेंटलच्या तिप्पट झालेली आहे. लक्षात द्या. In this way, in different modes, frequency increases with integral multiple of the fundamental frequency. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या इंटिग्रल मल्टिपलच्या स्वरूपात या फ्रिक्वेन्सीज काय होत जाणार आहेत? वाढत जाणार आहेत. आणि आपल्याला त्या पद्धतीनं या व्हायब्रेशनचे मोड्स मिळणार आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की डिस्कस द व्हायब्रेशन्स ऑन स्ट्रेच स्ट्रिंग. व्हायब्रेशन्स इन स्ट्रेच स्ट्रिंग वर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला अशा पद्धतीनं किमान पहिले 3 मोड एक्सप्लेन करायचे. आता पुढचे मोड तुमच्या लक्षात आलेच असतील. N1, 2N1, 3N1, 4N1. बघा आता 3N1 ला आपण थर्ड हार्मोनिक म्हणत असेल तर ओव्हरटोन किती येणार आहे? तो दॅट इज सेकंड. हा कुठला असणार आहे? सेकंड ओव्हरटोन असणार आहे. 4N1 ला फोर्थ हार्मोनिक, दॅट इज द थर्ड ओव्हरटोन. फिफ्थ हार्मोनिक, फोर्थ ओव्हरटोन. अशा पद्धतीनं आपण ओव्हरटोन्स त्या ठिकाणी सांगतो, फ्रिक्वेन्सी सांगतो. हार्मोनिक फ्रिक्वेन्सी म्हणजे काय सांगतो त्याच्याही विषयी आपण चर्चा पाठीमागे केलेली आहे. Frequency which is integral multiplied by fundamental frequency, that is the harmonic frequency, and frequency just greater than the fundamental frequency and which is actually present in the sound, and that is nothing but the overtone. Overtone हे जे प्रेझेंट आहेत हार्मोनिक्स त्यालाच आपण ओव्हरटोनचं नंबरिंग देत असतोय. आणि त्यामुळं क्वेश्चन डज नॉट अराइजेस दॅट ओव्हरटोन बिग अब्सेंट. कुठल्याही एक्सपेरिमेंट मध्ये कुठलाही ओव्हरटोन हा अब्सेंट नसतो. हार्मोनिक मे बी अब्सेंट, मे बी प्रेझेंट, कारण इट इज मल्टिप्लाइड बाय फंडामेंटल, आणि फंडामेंटलला ज्या नंबरनं मल्टिप्लाय केलाय तो हार्मोनिक असतो. आणि त्यामुळं इन सम एक्सपेरिमेंट सम हार्मोनिक्स आर अब्सेंट, बट क्वेश्चन डज नॉट अराइजेस दॅट द ओव्हरटोन बिग अब्सेंट. ओव्हरटोन अब्सेंट असेल असं होऊ शकत नाही, कारण all overtones are initially harmonics, but not harmonics are not all harmonics are overtone. सगळेच हार्मोनिक्स हे ओव्हरटोन होतील असं नाही, पण सगळे ओव्हरटोन हे पहिल्यांदा काय असतात? हार्मोनिक्स असतात. आणि याच्यावर चर्चा आपण पाठीमागे केलेली आहे. परत एकदा हे रिपीट झाले. व्हायब्रेशन्स which are produced in the stretched string. हे आर्टिकल तुमच्या लक्षात आलं का? बघा. आणि याच्यामध्ये कुठल्याही मोडची जी फ्रिक्वेन्सी आहे, कुठल्याही मोडची फ्रिक्वेन्सी आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. आणि मला वाटतंय हे सगळे मोड्स तुमच्या लक्षात आले असतील. आपण आता थोडक्यात हे लिहून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही हे जे मोड्स आहेत वेगवेगळे, हे मोड्स तुम्ही एका फिगर मध्ये ड्रॉ करा, आणि त्यानंतर आपण काय करूया हे व्यवस्थित घेऊन. तर परत एकदा मी रिपिटेशन करतो, लक्षात येते का? बघा की एक स्ट्रेच स्ट्रिंग घेतली, स्ट्रेच स्ट्रिंग ताणलेली दोरे आहे, ताणलेली तार आहे, आणि या ताणलेल्या तारेमध्ये त्याची लेंथ L आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हायब्रेशनचे प्रकार आपण पाहतोय. पहिला मोड आहे जो पहिला ज्याच्यामध्ये एकच लूप तयार झालेला आहे. सेकंड मोड मध्ये 2 लूप तयार झालेले आहे. थर्ड मोड मध्ये 3 लूप तयार होणार आहेत. फोर्थ मोड मध्ये 4 लूप तयार होणार आहेत. फिफ्थ मोड मध्ये 5 लूप तयार होणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं हे लूप्स तयार होणार आहेत त्या पद्धतीनं त्या प्रत्येक मोडची फ्रिक्वेन्सी ही वाढत जाणार आहे. पहिला हा लोएस्ट फ्रिक्वेन्सीचा मोड आहे, ज्याच्यामध्ये 2 नोड आणि 1 अँटीनोड तयार झालेला आहे. तुम्ही फक्त इथं व्हायब्रेटिंग लेंथ इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ लिहायची आहे. तुम्हाला V is equal to under T by M फॉर्म्युला माहिती आहे, N is equal to V by लॅम्बडा माहिती आहे. V आणि लॅम्बडा, जस्ट लॅम्बडा हा L च्या भाषेत तुम्हाला लिहिता आला की फॉर्म्युला येतो, हा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दुसऱ्या मोड मध्ये हेच केलेला आहे. व्हायब्रेटिंग लेंथ इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ लिहा. वेव्हलेंथचा फॉर्म्युला N is equal to V by लॅम्बडा मध्ये पुटअप करा, संपलं. तिसऱ्यामध्ये तसं. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कुठल्याही मोडची फ्रिक्वेन्सी इथं कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. आणि याचा उपयोग आपल्याला याच्या पुढच्या आर्टिकल मध्ये म्हणजे सोनोमीटर मध्ये करायचा आहे.
सोनोमीटर हा एक एक्सपेरिमेंट आहे आणि हा सोनोमीटर एक्सपेरिमेंट तुम्हाला 12वीला करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा या तारेची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे फॉर्म्युले यूज करणार आहोत. त्यामुळे हे लक्षात येणं गरजेचं आहे. हा प्रत्येक फॉर्म्युला कसा आला हे समजलं का? परत एकदा विचारतोय सर्वांना, या फॉर्म्युल्यामध्ये कुणाला शंका आहे? बघा. ओके, इज इट क्लिअर? नो डाऊट. छान. तर आता आपण हे व्यवस्थित सर्वांना तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घेऊया. सर्वप्रथम तुम्ही फिगर काढणार आहात आणि त्यानंतर आपण हे व्यवस्थित नोट. ओके, ठीक आहे. चला फिगर काढा. अत्यंत सोपा सर्टिकल आहे. जर तुम्हाला शंका असेल आता विचारायची हरकत नाही. अथर्व, फिगर काढूया. तुझी शंका काय असेल ते विचार. आता या ठिकाणी प्रत्येक मोडसाठी जी काय लेंथ आहे व्हायब्रेटिंग लेंथ आपण कॉन्स्टंट घेऊ. प्रत्येक ठिकाणी व्हायब्रेटिंग लेंथ सेम आहे. लॅबमध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गोल्स पाहायला मिळतील. तेव्हा आपण एकदा त्याच्यावर आणखी चर्चा करू. ते तिन्ही प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजलेत का? कुणाला जर यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही आता विचारू शकताय. नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड, नोड, अँटीनोड, नोड, अँटीनोड, नोड. ओके. इथं वेव्हलेंथ असेल λ1/2. इथं वेव्हलेंथ आहे लॅम्बडा. आणि इथं टी लॅम्बडा. मध्ये पहिल्याला एल आणि लॅम्बडा यूज केले, त्यानंतर λ1 λ2 यूज केलेला आहे. फिगर क्लिअर दिसते का सर्वांना? ड्रॉ द फिगर. पहिल्याला फिगर ए म्हणा, याला फिगर बी म्हणूया. क्लिअर दिसते का?
अच्छा, आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? आर्टिकल व्यवस्थित समजलं? अथर्व तुझी काय शंका आहे सांग आता. अथर्व, अथर्व जॉईन आहे का? अथर्व बदडे. हा बोल, मला ऐकायला येते. थोडा आवाज मोठा. हा तुझा आवाज का मोठा येत नाही? हा बोल. हा 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 नाही. का चेंज होईल? तुला चेंज होईल असं वाटतंय का? हे बघा, हे बघ, हा प्रॉब्लेम आहे तुझा. ओके, बरोबर का? दिसतंय का अथर्व? हे फिगर दिसते का? त्याच्यामध्ये हा जो अँटीनोड आहे, हा अँटीनोड मिडललाच असणार आहे. मग तो मेजर लेनचा असो किंवा याचा असो, कारण दोन्ही बाजूला इंटरेक्शन सेमच असणार आहे. लक्षात येतंय का? बोल बोल. त्याला काय? हा, तुला एम्प्लिट्यूड जर म्हणायचं असेल तर मे बी त्याच्यामध्ये थोडस प्रेशर, इथली एअर जी फ्री आहे व्हायब्रेशनला, लक्षात येते, तशी इथली असेलच असं नाही असं म्हणायचंय का? वेव्हलेंथ मध्ये चेंज कधी होणार? पोझिशन बदलली तर अँटीनोडची. लक्षात घे, पोझिशन बदलणार आहे का? पोझिशन कुठं असणार आहे अँटीनोडची? एक्झॅक्ट ऍट द मिडल. लक्षात येते का तुझ्या? बघ, मग ते पाईपच्या मिडलला असू देत, नाहीतर दोन्ही कॅपिटल एल ची लेंथ घेतो आपण पाईपची, त्याच्या मिडलला असू देत. अँटीनोड मस्ट बी एक्झॅक्ट ऍट द मिडल पोझिशन. ड्यू टू दॅट देयर इज अ नो चेंज इन द वेव्हलेंथ. डू अंडरस्टँड दिस? हा, की वेव्हलेंथ मध्ये बदल होणार नाही. वेव्हलेंथ कधी बदलणार? अँटीनोडची पोझिशन बदलली तर. आणि अँटीनोड हा बरोबर मध्येच तयार होणार आहे तिथं. कारण एक लक्षात ठेवा, या ठिकाणी नोड्स आणि अँटी नोड्स हे इक्वली स्पेस्ड असतात. त्याच्यामध्ये कमी जास्त व्हायचा विषय. ओके, फिगर झालेली सर्वांची. कन्सिडर अ स्ट्रिंग, consider a string, consider a string stretched between two rigid supports. Consider a string stretched between two rigid supports. Let small m be the linear density, म्हणजे लक्षात ठेवा, मास अपॉन लेंथ असेल तर त्याला आपण लिनियर डेन्सिटी असं म्हणतो.
मास अपॉन सरफेस एरिया असेल तर त्याला सरफेस डेन्सिटी असं म्हणतो, आणि मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर त्याला आपण व्हॉल्यूम डेन्सिटी. तर या ठिकाणी लिनियर डेन्सिटी ब्रॅकेटमध्ये दॅट इज मास पर युनिट लेंथ, एम बी द लिनियर डेन्सिटी ब्रॅकेटमध्ये मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर ऑफ द स्ट्रिंग म्हणा, ऑफ द स्ट्रिंग, and capital T be the tension applied to the string. Capital T be the tension applied to the string. When string is plucked, when string is plucked, then transverse waves can be produced along the string. Transverse waves can be produced in the string. Transverse waves travels along the string. Transverse wave travels along the string. Transverse waves travels along the string and gets reflected from the fixed end. Gets reflected from fixed end with the phase change of with phase change of 180 degree or pi radian. With phase change of 180 degree or pi radian. Incident wave and reflected wave. Incident wave and reflected wave. Incident wave and reflected wave. Superimpose. Superimpose. And stationary waves are formed along the string. And stationary waves are formed. Stationary waves are formed along the string. The string vibrates with different modes of vibration.
string vibrates with different modes of vibration. String vibrates with different modes of vibration. Full stop. First three modes of vibration. First three modes of vibration. First three modes of vibrations are shown in figure A, B, and C respectively. Number one, in first mode of vibration, in first mode of vibration, in first mode of vibration, the string is plucked up. In first mode of vibration, the string is plucked up. String is plucked up. At string is plucked at the center of the center. String is plucked at the center. In first mode of vibration, string is plucked at the center, as shown in figure A. As shown in figure A. An antinode is formed at the center. Antinode is formed at the center. Antinode is formed at the center, and nodes are formed. And nodes are formed. Nodes are formed at the two ends. Nodes are formed at two ends. With one loop formed along the string. With one loop formed along the string. If L be the length of vibrating string, small l be the length of vibrating string, and lambda 1 be the wavelength, lambda 1 be the wavelength. Then length of loop small l बरोबर lambda by 2, lambda 1 upon 2. Length of loop small l बरोबर lambda 1 upon 2. Therefore, lambda 1 is equal to I. Lambda 1 is equal to 2L. Lambda 1 is equal to 2L.
the frequency of vibration of the string N1 is equal to N1 is equal to V upon lambda 1, but V is equal to under root T by M. Therefore N1 is equal to lambda 1 ची किंमत 2L, V ची किंमत under root T. N1 is equal to 1 by 2L under root T by M. 1 by 2L under root T by M. This is the lowest frequency. This is the lowest frequency of vibration. This is the lowest frequency of vibration. Called as fundamental frequency, or natural frequency, or first harmonic. Okay, number 2. In second mode of vibration, in second mode of vibration, two loops are formed in the string. Two loops are formed in the string. त्यासाठी स्ट्रिंग कुठं प्लग करायला पाहिजे? Two loops are formed in the string when string is plugged at a point midway. At point midway between one of the two segments. दोन सेगमेंट असतील त्यातल्या एका सेगमेंटच्या मध्यावर. Midway between one of the two segment of the string. तारेचे दोन सेगमेंट तयार करा त्याच्या एका सेगमेंटच्या मध्यावर. If lambda 2 be the wavelength of second mode of vibration, lambda 2 be the wavelength of second mode of vibration, lambda 2 is equal to L. Lambda 2 is equal to L. Lambda 2 is equal to L. The frequency of second mode of vibration, L2 is equal to V by lambda 2. L2 is equal to 1 by L under root T by M. म्हणजेच N2 is equal to काय म्हणणार 2 by 2L under root T by M. दोन मल्टिप्लाय करा
2 न डिवाइड करा म्हणजेच n2 बरोबर 2n1. n2 is equal to 2n1. This is the frequency of second mode of vibration. This is the frequency of second mode of vibration. Frequency of second mode of vibration called as second harmonic or first overtone. Second harmonic or first overtone. ठीक आहे. 3. आता तिसरा तुम्हाला लिहिता येईल का सर्वांना? सेम मगाच्या वरच्या सारखं लिहायचंय. लक्षात आलं? आता इथं वायरची व्हायब्रेशनची एक्झॅक्ट पोझिशन नाही लिहिली तरी चालेल. वायर इज प्लग्ड ॲट सम पॉइंट म्हणा अँड 3 लूप्स आर ऑन. आणि तिसरी लिहा 3n1 दॅट इज द थर्ड हार्मोनिक आणि सेकंड ओव्हरटोन. ओके, पूर्ण करता येईल सर्वांना? हॅलो, ओके, सर्वांनी पूर्ण करा आणि आपण या ठिकाणी थांबूयात. तुमचा केमिस्ट्रीचा तास लगेच आहे. तुम्ही प्रश्न सोडवताय सगळे, तर काही डाऊट्स मुलांनी टाकलेले आहेत. ते डाऊट मी बघतो आज. जर ते सर्वांसाठी असतील तर एक मेसेज टाकून संध्याकाळी डाऊट सेशनचाही एक्स्ट्रा लेक्चर आपलं होईल. फक्त त्याची पूर्वसूचना मी तुम्हाला ग्रुपवर अगोदर देतोय. ओके, बाय, गुड डे, थँक्स. आज लेक्चर मध्ये काय प्रॉब्लेम वाटला तर सांगा. चांगलं वाटलं तरी सांगा. लेक्चर रेकॉर्ड केलेलं आहे, तुम्हाला मोबाईलला येईल. ओके.